युद्ध चालू झाला आणि त्यात उन्हाचा पण परिणाम त्याच्याने सुपडीत हा बाहेरगावी जाणारा माल आहे ना तो आमचा उचललाच गेला नाही। त्याच्यामुळे भरपूर नुकसानी झाली। मी जवळजवळ 40-45 लाख खर्च केला। आम्ही कलिंगण बऱ्यापैकी केलं होतं। 30 ते 35 एकरला कलिंगण केलं होतं। तोरणीच्या टायमाला युद्ध झालं त्याच्यामुळे आमचा माल बाहेर उचललाच गेला नाही, त्यामुळे भरपूर नुकसानी झाली आमची। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। रायगडमधील माणगाव तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। दहिवली कोंड गावातील कलिंगड उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढतं तापमान यामुळे कलिंगड पिकावर दुहेरी फटका बसलाय। राजेंद्र शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड केली होती, मात्र तीव्र उष्णतेमुळे पीक करपून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शिवाय निर्यात बाजारपेठ ठप्प झाल्यानं तयार मालाला योग्य दर मिळत नाहीये, त्यामुळे तोंडाशी आलेला घास हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होतीये। माणगाव तालुक्यातील दहिवली गावातील एका शेतकऱ्यानं तब्बल 35 ते 40 लाख रुपये खर्चून 25 एकर जमिनीवर कलिंगडाची लागवड केली होती। चांगल्या उत्पादनाची अपेक्षा ठेवून मोठी गुंतवणूक करण्यात आली, मात्र यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे आणि आखाती परिस्थितीच्या परिणामामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झालाय। विशेषतः निर्यात बंद असल्यानं कलिंगडाला अपेक्षित दर मिळत नाही। नमस्कार, मी दहिवली कोंडवरून आशा राजेंद्र शिंदे, माझ्या मिस्टरांचं नाव राजेंद्र सादेव शिंदे। आम्ही कळिंगडीचा व्यवसाय करतो। आज 24-25 वर्ष झाली असतील हा लागवड करायला चालू केलेली। आता ह्या वर्षी पण आम्ही 25-30 एकरला कळिंगडी लागवड केली, पण ज्या वेळेस तोड चालू झाली ना त्यावेळेस आमचा माल उचललाच गेला नाही म्हणजे युद्ध चालू झाला आणि त्यात उन्हाचा पण परिणाम त्याच्याने सुपडीत हा बाहेरगावी जाणारा माल आहे ना तो आमचा उचललाच गेला नाही। त्याच्यामुळे भरपूर नुकसानी झाली। मी जवळजवळ 40-45 लाख खर्च केला आणि आता मला 5-10 लाख रुपये पण भेटणार नाही अशी माझी अवस्था झाली। तर सरकारला विनंती आहे की थोडीफार आम्हाला मदत केली तर खूप बरं होईल, कारण माझा परिवार पण मोठा आहे, माझ्या मुलाबाळांना बघायला लागतं आणि ह्या शेतकऱ्यांना पण त्यांचं भाडं द्यायलाच लागतं। काही स्वतःची शेती नाही तर थोडाफार नाही झाला असं होईल, मला सगळी भाड्याने करायला लागते। आम्ही खूप मोठी गुंतवणूक केली, पण आता मालाला भावच नाही। निर्यात बंद असल्यानं खूप नुकसान झालंय। सरकारनं आम्हाला मदत करावी, खर्च करूनही निघत नाही असा टाहो शेतकऱ्यांनी फोडलाय। अशा परिस्थितीत शेती कशी करायची हा मोठा प्रश्न आहे। उत्पादन खर्च मोठा असताना बाजारात मिळणारा दर अत्यंत कमी असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय, त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडलाय। मी दहिवली कोंड इथला आहे, तर आम्ही कलिंगण बऱ्यापैकी केलं होतं। 30 ते 35 एकरला कलिंगण केलं होतं। तोरणीच्या टायमाला युद्ध झालं त्याच्यामुळे आमचा माल बाहेर उचललाच गेला नाही, त्यामुळे भरपूर नुकसानी झाली आमची। महिला शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झालेत। शासनानं तातडीनं पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होतीये। हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असल्यानं आता सरकारकडून तातडीची मदत मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड।